नमस्कार. टेस्टी किचनमध्ये मी स्वाती तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते. बाजारात भरपूर प्रमाणात पालक येत आहे. या पालकाचाच वापर करून आपण वेगवेगळे पदार्थ बनवत असतो. आज आपण आपल्या किचनमध्ये लसूणी पालक पनीर बनवत आहोत. आपण पालक पनीर तर बनवतो, पण पालक पनीर बनवल्यावर ग्रेव्ही एकीकडे आणि पनीर एकीकडे होतं किंवा ग्रेव्हीला खूप सारं पाणी सुटतं. असं तुमचं पण होतं का? हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. हे होऊ नये यासाठी मी घरातीलच एक साधा पदार्थ घालून हे पालक पनीर बनवलेलं आहे, ज्यामुळे भाजी एकसारखी अशी झालेली आहे. तुम्ही बघू शकता कलर किती जबरदस्त आलेला आहे, तुम्ही बघू शकता. त्याचबरोबर ही भाजी चवीलाही खूप छान झालेली आहे. चला तर वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. त्यासाठी मी इथे एक पालकाची जुडी घेतली आहे. ती मी स्वच्छ धुवून निवडून घेतलेली आहे. निवडताना आपल्याला पालकाची कोवळी देठ असतील तर ती घ्यायची आहेत. जर थोडी मोठी देठ असतील तर ती आपल्याला घ्यायची नाहीत. बाजारात 2 प्रकारचे पालक मिळतात. एक ती ही आपण घेतलेली लहान पानांची आणि दुसरी मोठ्या पानांची असते. मोठ्या पानांपेक्षा लहान पानांची पालक चवीला जास्त असते. त्यामुळे भाजी निवडताना नेहमी तुम्ही लहान पानांचीच पालक घ्या. पण तुम्हाला लहान पानांची पालक मिळाली नाही तर मोठ्या पानांची पालक घेतला तरीही चालेल. पण निवडताना त्याची फक्त आपल्याला पानं घ्यायची आहेत. देठ अजिबात घ्यायचं नाही, कारण देठ घेतलं तर पेस्ट करतो त्यावेळी ते व्यवस्थित बारीक होत नाही आणि त्याची चवही चांगली लागत नाही. आता हा पालक आपण ब्लांच करून घेऊया. त्यासाठी मी इथे पातेल्यात पाणी गरम करण्यासाठी ठेवलेलं होतं. पाण्याला आपल्याला उकळी आणून द्यायची आहे. पाण्याला छान उकळी आलेली आहे. आता यामध्ये मी अर्धा चमचा साखर घालून घेते. साखर घातल्यानंतर यामध्ये आपल्याला पालकाची सर्व पाने घालायची आहेत. असं साखर घातल्यामुळे पानांचा रंग आहे तसा टिकून राहतो. आता हे आपण यामध्ये सर्व भाजी चमच्याच्या साहाय्याने डीप करून घेऊया आणि याला 5 ते 7 मिनटं छान ब्लांच करून घेऊया. आपण नेहमी काय करतो, ब्लांच करायचं असेल की पाण्यामध्ये घालतो आणि लगेच ती भाजी काढतो. तसं न करता याला 5 मिनटं छान या पाण्यामध्ये ब्लांच करून घ्यायचं आहे. या इथे मी 5 मिनटं ही भाजी छान ब्लांच करून घेतलेली आहे. आता ही ब्लांच केलेली भाजी आपल्याला थंड पाण्यामध्ये काढून घ्यायची आहे. त्यासाठी दुसऱ्या पातेल्यामध्ये मी इथे आईस कूल वॉटर घेतलेलं आहे. हे पाणी आपल्याला एकदम थंड असं वापरायचं आहे. आता हे पालक आपण या पाण्यामध्ये काढून घेऊ. हे पाणी आपल्याला एकदम थंड असं असायला हवं, हे लक्षात असू द्या. ही सर्व भाजी मी या पाण्यामध्ये काढून घेते. उकळत्या पाण्यातून हे जर थंड पाण्यामध्ये भाजी घातली तर याची कुकिंग प्रोसेसही थांबते आणि याचा रंगही छान टिकून राहतो. तर या इथे मी सर्व भाजी काढून घेतलेली आहे. आता ही भाजी या पाण्यातून काढते आणि मी मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेऊन याची एक छान ग्रेव्ही करून घेणार आहे. यातील सर्व पाणी आपल्याला नितळून घ्यायचं आहे आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घ्यायचं आहे. तर या इथे मी सर्व मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलेलं आहे. आता यामध्ये मी 4 ते 5 हिरव्या मिरच्या आणि थोडी कोथिंबीर घालून घेते आणि याला पाणी न घालताच बारीक याची पेस्ट करून घेते. इथे मी याची बारीक पेस्ट करून घेतलेली आहे. तुम्ही बघू शकता एकदम फाईन अशी पेस्ट आपल्याला करून घ्यायची आहे. याचा कलर किती छान आलेला आहे तुम्ही बघू शकता. या पेस्टचा वापर करून तुम्ही वेगवेगळे पदार्थ बनवू शकता. लसूणी पालक, पालक पनीर किंवा यापासून सूपही बनवू शकता. आता आपण भाजी बनवायला घेऊया. त्यासाठी मी इथे गॅसवरती कढई गरम करण्यासाठी ठेवलेली आहे. कढई थोडी गरम झाली की यामध्ये मी 2 ते 2.5 चमचे तेल घालून घेते. आता हे तेल छान आपण गरम करून घेऊया. तेल छान गरम झालं की यामध्ये मी 2 तमालपत्र घालून घेते. त्याचबरोबर यामध्ये मी बारीक चिरलेला कांदा घालून घेते. या इथे मी 2 मीडियम साईजचे कांदे घेतलेले आहेत. त्यांना बारीक असं चिरून घेतलेला आहे. तो सर्व कांदा मी यामध्ये घालून घेते. आता हा कांदा थोडा ट्रान्सलूट होईपर्यंत याला छान परतून घेऊया. अगदी थोडाच वेळ याला परतून घ्यायचा आहे. या इथे आपला कांदा ट्रान्सलूट झालेला आहे तुम्ही बघू शकता. आता या स्टेजला मी यामध्ये आलं आणि लसूण बारीक असं ठेचून घेतलेलं आहे ते यामध्ये घालून घेते. जर तुमच्याकडे फ्रेश आलं लसूण असेल तर तुम्ही फ्रेशच यामध्ये आलं लसूण वापरा. नसेल तर पेस्ट वापरला तरीही चालेल. पण आलं लसूण जर फ्रेश असेल तर त्याची पेस्ट न करता त्याला असं ओबडधोबड वाटूनच यामध्ये घालून घ्या. आता यातील कच्चेपणा जाईपर्यंत याला छान परतून घेऊया. कांदा चांगला गुलाबी रंगावर येईपर्यंत आपल्याला याला छान परतून घ्यायचा आहे. या इथे आपला कांदा छान परतला गेलेला आहे. आता यामध्ये मी अर्धा चमचा हळद, 1 चमचा मिरची पावडर
1 चमचा धने पावडर आणि अर्धा चमचा जिरे पावडर घालून घेते आणि हे सर्व मसाले या कांद्यासोबत छान परतून घेते. या इथे मी तिखटपणासाठी मिरची वापरलेला आहे. हे फक्त मिरची पावडर मी कलरसाठी वापरलेला आहे. तुम्हाला जर अजून थोडं तिखट हवं असेल तर तुम्ही मिरचीचं प्रमाण वाढवू शकता. आता याला मी छान तेल सुटेपर्यंत परतून घेणार आहे. मसाल्यांना छान तेल सुटलेलं आहे. आता यामध्ये अगदी थोडं गरम पाणी घालून घ्यायचं आहे आणि याला मिक्स करून घ्यायचं आहे. असं गरम पाणी घालून घेतल्यामुळे मसाले जळत नाहीत, त्याचबरोबर कांदा छान शिजला जातो. अगदी थोडं पाणी यामध्ये आपल्याला घालायचं आहे. हे सर्व मी छान मिक्स करून घेते आणि यातील सर्व पाणी मी आटवून घेते. पाणी आटल्यानंतर याला परत तेलाचं छान तवंग येतं. यातील सर्व पाणी आटलेलं आहे आणि याला परत तेल सुटलेलं आहे, तुम्ही बघू शकता. आता यामध्ये मी 2 मीडियम साईजचे टोमॅटो बारीक असे चिरून घेतलेले आहेत, ते यामध्ये घालून घेते. आता याच्यासोबतही हा टोमॅटो छान परतून घ्यायचा आहे. टोमॅटो यामध्ये पूर्ण शिजला पाहिजे, त्याचबरोबर तो स्मॅशही झाला पाहिजे इतपत याला आपल्याला यामध्ये परतून घ्यायचं आहे. या इथे टोमॅटो पूर्णपणे स्मॅश झालेला आहे आणि याला परत तेल सुटलेलं आहे, तुम्ही बघू शकता. असं मसाल्यांना तेल सुटल्यानंतर आता यामध्ये मी पालकाची आपण जी पेस्ट करून घेतलेली आहे ती सर्व पेस्ट यामध्ये घालून घेते. सर्व पालकाची पेस्ट आपल्याला चमच्याच्या साहाय्याने यामध्ये घालून घ्यायचं आहे. जर मिक्सरच्या भांड्यामध्ये अशी थोडी पेस्ट राहिली असेल तर त्याचाही वापर आपण नंतर करणार आहोत. आता याला असं हलवून यामध्ये छान मिक्स करून घ्यायचं आहे. पालक जरी आपण ब्लांच करून घेतलेला असला तरीही या ग्रेव्हीमध्ये आपल्याला मीडियम गॅसवरती 4 ते 5 मिनटं छान शिजवून घ्यायचं आहे. असं शिजवून घेतल्यामुळे या पालकाची खूप छान चव या भाजीमध्ये येते. आता यामध्ये मी जो सिक्रेट पदार्थ सांगितलेला होता तो हाच बेसन. या इथे मी 1.5 चमचा बेसन यामध्ये घातलेला आहे. आता या बेसनातील कच्चेपणा जाईपर्यंत त्याला आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि परतून घ्यायचं आहे. बेसन घातल्यामुळे ग्रेव्हीतून पाणी पांगत नाही, त्याचबरोबर ग्रेव्ही एकीकडे आणि पनीर एकीकडे होत नाही. तुम्ही बेसनाच्या ऐवजी गव्हाचं पीठही यामध्ये वापरला तरीही चालेल. आता हे आपण छान परतून घेऊया. ग्रेव्हीला पाणी सुटत असेल तर असं बेसन घालून ही भाजी एकदा बनवा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आता हे मी एकसारखं हलवून याला छान परतून घेतलेलं आहे. आता याला परत तेल सुटायला सुरुवात झालेली आहे, तुम्ही बघू शकता. याचा कलरही चेंज झालेला आहे. आता या स्टेजला मी इथे अर्धी वाटी दही घेतलेला आहे. यामध्ये 1 चमचा गरम मसाला घालून घेते आणि हे छान मिक्स करून घेते. दह्यामध्ये पाणी अजिबात नको, त्याचबरोबर दही आंबटही असायला नको. हे आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे. हे मी छान मिक्स करून घेतलेलं आहे. हे सर्व मी यामध्ये घालून घेते. गरम मसाल्याऐवजी किचन किंग मसाला यामध्ये घातला तरीही चालेल. आता हे सर्व आपण मिक्स करून घेऊया आणि मीडियम गॅसवरती याला 3 ते 4 मिनटं असं छान हलवून घेऊया. हे मी हलवून घेत आहे. तोपर्यंत मी टेस्टी किचनला अजून सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. त्याचबरोबर बाजूचं बेल आयकॉनही दाबा, त्यामुळे माझी रेसिपी जेव्हा अपलोड होईल त्याचं सगळ्यात पहिला नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. आता यामध्ये मी 3 चमचे फ्रेश क्रीम घालून घेते. या इथे तुमच्याकडे फ्रेश क्रीम नसेल तर दुधावरची साय 1 चमचा वापरला तरीही चालेल. पण घरच्या घरी फ्रेश क्रीम कसं बनवायचं याचा व्हिडिओ मी आधीच अपलोड केलेला आहे. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते, तिथे जाऊन नक्की चेक करा. मी इथे घरी बनवलेलंच फ्रेश क्रीम यामध्ये वापरलेलं आहे. आता याला छान मिक्स करून घेऊया. फ्रेश क्रीम घालणं ऑप्शनल आहे, पण फ्रेश क्रीम घातला तर या भाजीला खूप छान चव येते. त्यामुळे तुम्ही घरीच फ्रेश क्रीम बनवा आणि ते भाजीमध्ये नक्की घाला. आता यामध्ये मी चवीनुसार मीठ घालून घेते आणि याला छान मिक्स करून अगदी तेल सुटेपर्यंत याला छान परतून घेते. तेल सुटायला सुरुवात झालेली आहे. आता यामध्ये मी कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करत करत पाणी घालून घेते. सुरुवातीला मी मिक्सरच्या भांड्यामध्ये जी आपली पेस्ट चिकटलेली होती त्यामध्ये थोडं गरम पाणी घातलेलं आहे आणि ते ढवळून यामध्ये ओतून घेतलेलं आहे. यामध्ये कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करत करत आपल्याला पाणी घालून घ्यायचं आहे. फक्त यामध्ये पाणी घालताना आपल्याला गरमच पाणी घालायचं आहे, हे लक्षात असू द्या. कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करत करतच यामध्ये आपल्याला पाणी घालून घ्यायचं आहे. आता हे मी छान मिक्स करून घेतलेलं आहे. आता यावरती झाकण लावते, गॅस मंद करते आणि ही ग्रेव्ही छान शिजवून घेते. मंद गॅसवरती ही ग्रेव्ही आपल्याला
5 मिनटं शिजवून घ्यायची आहे. 5 मिनटं झालेली आहेत. आपण झाकण काढूया आणि ही ग्रेव्ही परत छान तळापासून हलवून घेऊया. ही ग्रेव्ही आपली थोडी दाटसर झालेली आहे, तुम्ही बघू शकता. आता यामध्ये मी पनीरचे तुकडे केलेले आहेत ते यामध्ये घालून घेते. जर तुम्हाला तळून पनीर वापरायचं असेल तर तुम्ही वापरला तरीही चालेल, पण या इथे मी न तळताच पनीर वापरलेलं आहे. आता हे पनीर मी यामध्ये छान मिक्स करून घेते. पनीर आपल्याला शेवटीच घालायचं आहे. जर ग्रेव्ही शिजवताना आपण त्यामध्ये पनीर घातलं तर पनीर खूप रबरासारखं होतं, तसंच तो चिवटही होतो. त्यामुळे आपल्याला शेवटीच यामध्ये पनीर घालायचं आहे. पनीर घातल्यानंतर अगदी 2 ते 3 मिनटं ही भाजी शिजवून घ्यायची आहे. हे पनीर मी छान मिक्स करून घेतलेलं आहे. आता झाकण लावते आणि याला 2 ते 3 मिनटं शिजवून घेते. 2 ते 3 मिनटापेक्षा जास्त ही भाजी आपल्याला आता शिजवून घ्यायची नाही. 2 ते 3 मिनटं झालेली आहेत. आता आपण झाकण काढूया आणि ही भाजी तळापासून हलवून घेऊया. 2 ते 3 मिनटामध्ये पनीर छान सॉफ्ट असा शिजला जातो. त्यापेक्षा जास्त प्लीज शिजवू नका, नाहीतर पनीर रबरासारखं होतं. आता यामध्ये सर्वात शेवटी मी भाजलेली कसुरी मेथी घेतलेली आहे, ती यामध्ये घालून घेते. कसुरी मेथी आपल्याला थोडी भाजून घ्यायची आहे, त्यामुळे या भाजीची खूप छान टेस्ट लागते. आता याला परत एकदा आपण छान मिक्स करून घेऊया. हा तयार झाला आपला पालक पनीर. पण आज आपण इथे लसूणी पालक पनीर बनवणार आहोत. त्यासाठी मी याला लसणाचा तडका देणार आहे. गॅसवरती मी एक तडका पॅन ठेवलेला आहे. यामध्ये 2 चमचे तेल घालून घेते. तेल आपल्याला छान गरम करून घ्यायचं आहे. तेल गरम झालं की यामध्ये मी बारीक चिरलेला लसूण घालून घेते. इथे मी 10-12 लसणाच्या पाकळ्या सोलून त्याला बारीक असं चिरून घेतलेलं आहे, ते यामध्ये मी घालून घेते. यामध्ये आपल्याला लसणाची पेस्ट किंवा लसूण ठेचून घालायचा नाही, असं बारीकच चिरून यामध्ये घालायचं आहे. कारण याचा चंग आपल्या दाताखाली आला तर तो खूप छान लागतो. लसूण तेलामध्ये थोडं परतून झालं की यामध्ये मी आता 2 लाल सुक्या मिरच्या घालून घेते. लसूण लाईट गोल्डन कलर होईपर्यंत आपण याला तळून घेऊया. लसूण लाईट गोल्डन कलरचा फ्राय झालेला आहे. आता यामध्ये मी अर्धा चमचा मिरची पावडर घालून घेते. गॅस बंद केल्यानंतरच यामध्ये मिरची पावडर घालायचं आहे. आता याला आपण छान मिक्स करून घेऊया. हा आपला तडका तयार झालेला आहे. हा तडका आता आपण भाजीवरती घालून घेऊया. भाजी मी सर्विंग बाउलमध्ये काढून घेतलेली आहे. आता यावरती हा आपण तडका घालून घेऊया. वरून तडका दिल्यामुळे ही भाजी खूप छान लागते. किती छान दिसत आहे तुम्ही बघू शकता. अगदी रेस्टॉरंटमध्ये मिळते तशी ही आपली लसूणी पालक पनीर झालेली आहे. किती जबरदस्त दिसत आहे तुम्ही बघू शकता. बघूनच तोंडाला पाणी सुटलं आहे, हो ना? तर चला फटाफट ही रेसिपी बनवा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा. रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. वेळात वेळ काढून ही रेसिपी बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. परत भेटू अशाच एका चमचमीत आणि नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खा, टुमटुमीत रहा. बाय बाय.